नमस्कार मित्रांनो, आता आपण तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू बघणार आहोत. तर आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं की शिवनाथ मीराला बोलतो की जा बाळा, आता अथर्व आणि राधाला घेऊन त्या तळ्याकडे पोहोच. हे कुर्म तिथे नेण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ नाही. मीरा जाते. शिवनाथही मंजिरीकडे बघतो आणि तिच्याकडे रागाने बघून चालला जातो. तेवढ्यात मंजिरी घाबरते आणि बोलते की सगळं संपलं. तेवढ्यात माया येते. माया मीराला जाताना बघते, पण माया काहीही बोलत नाही. मंजिरी थोडी खुश होते मायाला बघून. दुसऱ्या बाजूला अनन्या डोक्याला हात लावते आणि बोलते की दादा, तू एवढा खोटारडा आहेस मला माहिती नव्हतं. सांग, आई कुठे गेली? काय केलंयस तू आईसोबत? तेव्हा अथर्व बोलतो की अगं, तुला सांगितलं ना, ती आश्रमाच्या कामासाठी गेली आहे. तेव्हा अनन्या बोलते की नाही, हे बघ दादा, तू जर मला खरं सांगितलं नाहीस ना, तर मी हे घर सोडून निघून जाईल. कधीपासून एवढं खोटं बोलायला लागलायस रे तू? तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या, काय चाललंय? घर सोडून जाईन म्हणजे काय? तेव्हा अनन्या बोलते की खरं सांग दादा, मीरा वहिनी कुठे आहे? कुठे गेली? सांग, तुझ्यावर नक्की त्या मीरा वहिनीने ब्लॅक मॅजिक केलं आहे ना? तेव्हा अथर्व बोलतो की मीराने माझ्यावर नाही, तुझ्यावर एवढं बोलून अथर्व शांत बसतो. तेव्हा अनन्या बोलते की बोल ना, बोल, आता का शांत झालास, बोल. तेव्हा तिथे अंबिका येते. अंबिका बोलते की अथर्व, आपल्याला सगळ्यांना तळ्याकडे जायचं होतं ना, पण मीरा अजून आलेली नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते की सांग ना, मीरा वहिनी कुठे गेली? अनन्या मीरा आवाज देत असते. अथर्व इकडे अंबिकाशी बोलत असतो. अंबिका बोलते की एक काम कर, तुम्ही इथे थांबा, अनन्याला तिच्या प्रश्नांची उत्तर द्या आणि तिला शांत करा. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, मी पण येतो. तेव्हा अनन्या अचानक मागे बघते आणि बोलते की काय, मी पण येतो? कोणाशी बोलतोयस तू? अनन्या बोलते की कुठे चाललायस? मी पण तुझ्याबरोबर येते. दादा, तू इमोशनल कार्ड्स खेळून माझ्या इमोशन्सशी खेळू नको. तू आईला शोधायला चाललायस ना, मी पण येते. तेव्हा अथर्व चिडून बोलतो की अनन्या थांब, तू जी आई समजतेस ना, तिच्याविषयी सगळं सत्य आज समोर येईल, थोडं पेशन्स ठेव. इकडे अचानक मंजिरी तिथे असते. त्या गुहेला आग लागते. तेव्हा शिवनाथ धावत बोलतो आणि ओरडतो की मंजिरी, आग कशी लागली? मंजिरी, काहीही खेळ करू नको, पंचमहाभूतांची शक्ती वापरून काहीही खेळ खेळू नकोस, तुझा अंत निश्चित आहे. कासव माझ्या ताब्यात आहे. तेव्हा मंजिरी बोलते की कासव, आज हे कासव ताब्यात घ्यायलाच हवं. माया, तुझी शक्ती वापरण्याची वेळ आली. इकडे मंजिरी मायाला बोलते की माया, एक काम कर, तुझी शक्ती वापर. माया विचारते की कशी वापरायची? तेव्हा मंजिरी तिला सांगते. तेव्हा माया मंजिरीच्या सांगण्यावरून शिवनाथवर रागाने आघात करते. शिवनाथ खाली पडतो आणि कासवी खाली पडते. शिवनाथ बोलतो की मंजिरी, मी माझ्या साधना सोडणार नाही. शिवनाथ एकदम पाहतो आणि बोलतो की कासव कासव कुठे गेलं? तर तळ्यात सोडायला हवं. मायाला बोलते की आता माया, माझ्याकडे लक्ष दे, तुझ्या शक्तीने हा पिंजरा तोड. इकडे अंबिका आणि अथर्व जायला निघतात. तेव्हा मीरा येते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, कुठे होतीस तू? तेव्हा मीरा बोलते की मी इकडेच बाबांचीच आहे. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, बरं एक, अनन्याचं प्रकरण वाढत चाललंय, ती काही प्रश्न विचारायला लागली. तेव्हा मीरा बोलते की ते राहू दे, हे जास्त महत्त्वाचं नाही आहे. आता एक काय, सगळं संपणार आहे आणि सगळ्यांना सगळंच कळणार आहे. तेव्हा अथर्व बोलतो की नाही मीरा, अंबिका बरोबर बोलते, मी अनन्याशी बोलतो. तिला खरं तर आईबद्दल सांगायला नको होतं, पण ती काहीही प्रश्न विचारायला लागली. मला तिच्याशी बोलायला हवं, नाहीतर ती बोलेल की मी घर सोडून जाईल. अथर्व बोलतो की मीराही बोलते, मीही जाते. इकडे शिवनाथ कासव शोधत असतो. अंबिका महागौरी मातेला प्रार्थना करत असते. शिवनाथला कासव दिसतं. शिवनाथ कासव बघतो आणि लगेच कासव उचलतो आणि बघतो तर काय, मंजिरी तिथून गायब असते. शिवनाथ बोलतो की मंजिरी कुठे गेली? इकडे नर्मदाही अनन्याला सांगत असते की अनन्या, काय बोलतेस तू? काय बोलला अथर्व? माया कुठे गेली? अगं, अजितचे हाल झाले. शेवटी त्याची बायको आहे, त्याचं प्रेम आहे. मीरा जास्तच करायला लागली. तेवढ्यात अथर्व येतो. अथर्व अनन्याला प्रश्न विचारते की आई कुठे आहे? मीरा येते. मीरा काहीही बोलणार. तेवढ्यात अथर्व सगळं अनन्याला सांगून मोकळा होतो. थांब, तू जिला आई म्हणतेस ती चेटकी नाही, ती हे. तेव्हा सगळे शांत होतात, शॉक होतात. मीरा बोलते की वेदाचे बाबा. तेव्हा अथर्व बोलतो की थांब मीरा, काही बोलू नकोस, अनन्याच्या मनाची तयारी असायला हवी. तेव्हा अनन्या बोलते की हा, तुम्हाला ती चेटकीनेच वाटेल ना, मला ना या घरातच राहायचं नाही, मला अजिबात या जगातच राहायचं नाही, असं म्हणून अनन्या तिथून निघून जाते. अथर्व आणि मीरा त्याच्या पाठीमागे जातात. शिवनाथ मंजिरीला शोधत असतो. कासव कुठे म्हणून काहीतरी मंत्र पुटपुटतो आणि तेवढ्यात मंजिरीचा अवतारात येते. ती शिवनाथला पकडते. शिवनाथच्या हातातून कासव पडतं. माया हे लांबून बघत असते. मंजिरीचा हा मार्जरी अवतार बघून माया शॉक होते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आपले एपिसोड आवडत असतील तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.